सगळं सामान भरून झालेलं आहे। या घराची एम्प्टी हाऊस टूर देते। हॅलो, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू आवर शिफ्टिंग ब्लॉग। कारण आज आहे शिफ्टिंगचा दिवस आणि मोबाईल पॅकेज वाले खूप लवकर येतात, त्यामुळे आम्ही सुद्धा लवकर उठून रेडी झालेलो आहोत। काल रात्री पण भरपूर उशीर झाला आम्हाला आवरायला, कारण काही गोष्टी ठेवायच्या होत्या, काही गोष्टी टाकून द्यायच्या होत्या। ते सॉर्टिंग आम्ही बऱ्यापैकी करून ठेवलेलं आहे, जेणेकरून मोबाईल पॅकेज आल्यानंतर ते अजिबात थांबत नाहीत, धडाधड जे दिसेल ते भरत जातात। त्यामुळे मग आम्ही थोडंसं आधी सॉर्टिंग करून ठेवलं। गुड मॉर्निंग। चला, नवीन घरात जायचंय ना आपल्याला? नाही, आता आपण नवीन घरामध्ये जाणार ना बाबू? अरे ते घर अजून छान आहे। मग तू एकटं राहशील इथे? मी पण राहू इथे? बरं, ठीक आहे। आता ऑलमोस्ट सगळं सामान भरून झालेलं आहे आणि बऱ्यापैकी घर आहे ना खाली खाली झालेलं आहे। स्वतः एकदा वेगळीच फिलिंग्स यायला लागलेल्या आहेत, म्हणजे मिश्र आहे, थोडंसं हॅपी, थोडंसं सॅड की आता आपण हे घर सोडून जाणार, नवीन घरामध्ये जावं लागेल, सगळं काही तिथे नवीन असेल, नवीन ऍडजस्टमेंट, नवीन लाईफ, नवीन सामान पण कदाचित, कारण बरंच सामान इथेच आम्ही आता डिस्कार्ड करतोय आणि सगळं नवीन सामान त्या घरामध्ये येणार आहे। सो सगळ्यासोबत जुळून गेला थोडा वेळ जाईल आणि बरीच वर्ष आम्ही घर चेंज करत आहोत, रेंटने राहत आहोत, तर त्याच्या अनुभवावरनं मी एवढं सांगू शकते की ऑब्व्हियसली नवीन असल्यामुळे फिलिंग्स तर वेगळ्या असतातच, पण त्याचबरोबर आपल्याला ऍडजस्ट व्हायला, ते घराला आपलंसं व्हायला खूप वेळ जातो। महिना, 2 महिना, 3 महिने सुद्धा कधी कधी ते घर आपल्याला आपलंसं वाटत नाही। आणि कदाचित त्या घरासोबतही असंच होत असेल, कारण त्या घरामध्ये पण बरीच मंडळी राहून गेलेली असतात। सो त्या घराला आपण आपलेसे वाटणं, त्याने आपल्याला आपलंसं करून घेणं, यामध्ये सुद्धा एक प्रोसेस असते। सो ती व्हायला वेळ लागतो। तोपर्यंत तुम्हाला ना त्या घरामध्ये ना खूप असं एकटं आपण एक वेगळ्या एन्झायटी म्हणू शकतो, थोडंसं लोनलीनेस वाटत असतं, थोडंसं कुठेतरी दूर गेल्यासारखं असं वाटत असतं। सो या सगळ्या फिलिंग्स ना एकसाथ येत असतात, हे मी असं अनुभवलंय। आणि अर्जुन या विंडोमधून आहे ना खाली गाड्या बघत बसायचा, आणि गणपती विसर्जन झालं किंवा गणपतीचं आगमन झालं तरी ह्या इथूनच खाली बिल्डिंगच्या खालूनच गणपती जायचे यायचे, ते सुद्धा अर्जुन इथे बसून बघायचा, उभं राहून बघायचा। आणि इथून तुला मून पण दिसायचा ना? चांदू मामा कुठून दिसायचा? या विंडोतून दिसायचा ना चांदू मामा? तिथून दिसायचा ना? काय असतो चांदू मामाचा शेप नेहमी चेंज होत राहतो बाबू, कधी गोल असतो, कधी चंद्रकोर असते, पण नवीन घराच्या विंडो मधून पण दिसणार। तू त्याला तेव्हा पण त्याला हॅलो कर। हा, आमच्या अर्जुनने हॉलमध्ये केलेली पेंटिंग्स तर मी तुम्हाला काही दाखवलीच नाही, तर ही आहे ती सुंदर अशी वॉल आर्ट, वॉल पेंटिंग जे अर्जुनने केलेलं आहे। स्पायडरवरचा पण व्हिडिओ बनव। तर हा आहे आमच्या घरचा स्पायडर, ज्याला आता आम्ही बाय बोलणार आहोत। तर इथे जो तुम्हाला पाठी हा घोडा काढलेला दिसतोय, तो अर्जुनने काढलेला आहे। पण हा जेव्हा घोडा काढला तेव्हा अर्जुन फक्त 1.5 वर्षाचा होता, आणि तो 1.5 वर्षाचा असताना त्याने अजून एक मासा काढला, तो दाखवतोय। आणि हा मासा अर्जुनने काढलेला आहे। तर ही अशी त्याची क्रिएटिव्हिटी आहे। हे तोंड आहे, डोळे आहेत, आणि काय काय त्याने काढलेलं आहे। तो या घरातली शेवटची कॉफी। जेव्हा मी इथे शिफ्ट झाली ना तेव्हा मी आणि अर्जुनच होतो, हर्षद इथे नव्हता। तो 1 वर्षासाठी कतारला होतास ना? 1 वर्षासाठी तो कतारला होता, तेव्हा आम्ही इथे शिफ्ट झालो। आणि तेव्हा मी जेव्हा घर पाहिलं तेव्हा असं मी इमॅजिन केलं होतं की हा इथे हर्ष आणि मी मस्त कॉफी घेऊ सकाळची किंवा संध्याकाळची छान।
पण या 2 वर्षात किती वेळा आपण ह्या टेरेसमध्ये कॉफी प्यायलो? 5-6 वेळा. शब्द किती खोटं बोलतो, 5-6 वेळा पण नाही, हार्डली 2 ते 3 वेळाच कॉफी झाली असेल. तर आता वाजलेले आहेत 10 आणि ऑलमोस्ट 1-1.5 तासामध्ये सगळं सामान खाली करून झालेलं आहे. आता इथलं तर काम झालेलं आहे, सगळं सामान आणि हे करून पॅक करून, आणि आता खाली लोडिंग चालू होईल. सो मी तर जरा खाली एक फेरफटका मारून येते. आमचं घर जे होतं ते फर्स्ट फ्लोअरवरती होतं, रो हाऊस होता हा. आता इथे सगळं सामान ट्रकमध्ये लोड करण्याचं काम सुरू आहे आणि हर्षद ऑलरेडी नवीन फ्लॅटवरती गेला आहे, कारण तिथे AC फिटिंग करायची आहे. सो आता सामान भरून भरून आणि आवरून आवरून आम्ही खूप कंटाळलो आणि खूप भूक लागली आहे. वाजले आहेत ऑलमोस्ट 4. तर इथं आम्ही हा ओव्हन स्टोरीचा पिझ्झा ऑर्डर केलेला आहे, तो पटापट संपवतो. बाय बाय. The next day. हॅलो, गुड मॉर्निंग. आजची गुड मॉर्निंग ह्या नवीन किचनमधून आहे, कारण आम्ही आता इथे शिफ्ट झालेलो आहोत. ॲक्च्युली मी 2 दिवसापूर्वीच इथे शिफ्ट झालो आहोत, पण आम्ही राहायला आलो नव्हतो. सो ऑफिशियली आज आपला फर्स्ट डे आहे ह्या घरामधला, आणि आजच आहे गणेश पूजन. म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही नवीन घरामध्ये जातो तेव्हा आम्ही छोटंसं गणेश पूजन प्रत्येक घरामध्ये करतो. सो या घरामध्ये सुद्धा सेम रिच्युअल. तर गुरुजी आलेले आहेत आणि मी ते घाईघाईमध्ये ही आईची साडी नेसलेली आहे ग्रीन कलरची. एवढं सामान अनपॅक करायचं आहे की मला एक सेफ्टी पिन सुद्धा सापडलेला नाही. सो मी जस्ट साडी अशीच आई जशी गुंडाळते ना तशी गुंडाळलेली आहे. तर गुरुजी आलेले आहेत आणि माझी इथे सगळी पूजेची भांडी घासून पुसून रेडी झालेली आहे. बरीच तयारी करायची मला अजून. सो मी पटपट आवरते आणि हे सगळं गुरुजीला नेऊन देते आणि बाकी पूजेची तयारी करते. आता सगळी तयारी झालेली आहे, फक्त फळं बाकी राहिली. सगळे आता पटापट त्याच्यामध्ये 5 फळं. सगळी मांडणी झालेली आहे. आता पूजा स्टार्ट होईल आणि फायनली मला माझ्या टिकल्यांचा बॉक्स सापडला. मी सकाळपासून शोधत होती. ओके. आणि कसं पूजा वगैरे असं कार्यक्रम असेल तर ऑफकोर्स टिकली तर पाहिजेच. तो मार्कर आहे ना. बाकी नो मेकअप नथिंग, कारण काहीच मिळत नाहीये. आम्ही मूव्हर्स अँड पॅकर्सला दिलं होतं, कारण आम्हाला वाटलं सगळं व्यवस्थित सामान येईल, जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत. पण डबल कष्ट घ्यावे लागतील, कारण कशात काय भरले काहीच समजत नाहीये. तर हा आहे माझा लुक विदाउट मेकअप. इवन पावडर सुद्धा लावलेलं नाही, काहीच लावलेलं नाही फेसवर, जस्ट वॉश केलेला फेस आहे. आणि आता मी टिकली लावलेली आहे. बाकी माझं काही सामान मिळत नाहीये. मंगळसूत्र आई घेऊन येते, सो मी ते नंतर घालणार आहे. सो या, दॅट्स इट. आणि माझे सुजलेले डोळे, कारण मला झालेलं आहे थोडंसं आई इन्फेक्शन. पनवेलमध्ये इतकं प्रदूषण आहे, सगळीकडे बांधकाम सुरू आहे, प्लस रस्त्याचं काम चालू आहे. तर म्हणजे 3-4 दिवस आम्ही जे बाईकवरनं फिरतोय ना, त्यामुळे झालेलं आहे थोडंसं इन्फेक्शन, त्यामुळे डोळे सुजले. एनिवे चलो आता पूजेला सुरुवात करूया. ते फायनली हर्षद रेडी झालेलं आहे. मला वाटलं आज पण तू टी-शर्टच घालशील, कारण याचं आयर्न केलेलं नव्हतं शर्ट आणि तो रेडी नव्हता विदाऊट आयर्न घालायला. सो मला वाटलं आता हर्षद टी-शर्टच घालून बसतोय की काय पूजेला. सो फायनली त्याने घातले.
प्रद्युम्नाय नमः निरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः नरसिंहाय नमः नरसिंहाय नमः नकुलाय नमः विनाशनाय नरेन्द्राय नमः हरे नमः गुरुकृष्ण परमात्मने नमो नमः महर्षि परमात्मा श्रीमन्महादेवाय नमः हरिदेवता तत्रादौ निर्विघ्नतावृतं महागणपतिं सकलसंघटनापूजनं च करिष्ये मगधेश्वरपात्र भो भूत यानि बुधाय नमः बुधमावाहयामि स्थापयामि पूजयामि देवानां च ऋषीणां च गुरुं काञ्चनसामि नमः ध्यानाते नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि समर्पयामि हरिद्रां कुङ्कुमं सकलसौभाग्यमङ्गलद्रव्याणि समर्पयामि भो दीप ब्रह्मरूप स्वं ज्योतिषं यावत् पूजा समाप्ति सात् तावत् त्वं सुस्थिरो भव दीपदेवताभ्य नमः दीपनादेवताभ्य नमः दीपदेवताभ्य नमः दीपनादेवताभ्य नमः समसोपचारार्थेन हरिओं गन्धपुष्पं समर्पयामि त्यजत्यहन्तुवा हरिद्रां कुङ्कुमं सर्वसौभाग्यमङ्गलद्रव्याणि समर्पयामि ध्रुवं करोति कल्याणमारोग्यं सर्वद्रुपति विनाशाय दीपज्योतिनं सुदेवतां ततोपिवाय स्मरेत पुण्डरीकाक्षं सभायाभ्यन्तरशुचिः आत्मसुल्लेश सेन इति मंत्रेण निक्षिप्य हाताने पाणी सोडून घ्यायचं हात पुसून घ्यायचं पूजयामि धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तकुमारं शक्तिमङ्गलमणि स्थापयामि पूजयामि हिंगुणमणालाभमा दैतानां परमपुरुषं समर्पयामि तुम्ही त्या फुलावरती हात ठेवा हरिद्रां कुङ्कुम सर्वसौभाग्यमङ्गलद्रव्याणि समर्पयामि ओम भूर्भुवः महागणपतिदेवताभ्य नमः सर्वमङ्गलद्रव्याणि समर्पयामि ओम भूर्भुवः स्वः महागणपतिदेवता नारायण देवताभ्य नमः आगमनार्थे अक्षतान् समर्पयामि ओम गुरु स्वामी कुरु सर्वदा सर्वदा वास्तुष्पतये नमो नमः वास्तुष्पतये नमो नमः वास्तुष्पतये नमो नमः जय देव ज्ञातमन्तमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिये बुद्ध्यात्मना प्रकृतिस्वभावा करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपति बप्पा नाही असं टाकायचं असं ठेवायचं बाप्पाजवळ तिथे 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 इथे इथे ठेवा इथे मध्ये बे इथे सेंटरला हळद ठेव हा बस आता हे घ्या फ्लावर घ्या ठेवा बाप्पा इथे ठेव पैसे ठेवले तर इथे ठेवा हा देते हे घ्या हे ठेवा हात कर पुढे हात दोन्ही हात पुढे करा दोन्ही हात हा हे घ्या प्रसाद आहे बाप्पाचा ओके तर अशा प्रकारे पूजा व्यवस्थित संपन्न झालेली आहे आणि गुरुजी पण गेलेले आहेत त्यांनी खूप छान व्यवस्थित एक्सप्लेन करत पूजा मांडली होती सगळ्या गोष्टींचे अर्थ आम्हाला समजून सांगितले असं खूप छान वाटलं तर आता जेवणाची वेळ झालेली आहे आणि जेवणामध्ये खूप सिंपल मेनू ठेवलेला आहे आम्ही मेनूमध्ये आहे इथे आहे व्हेज बिर्याणी कोशिंबीर आणि आम्ही हे पार्सल आणले होते ते गुलाबजामुन आमचे तिचे स्पेशल मिळतात द्वारकाचे आणि सोबत आहे पापड एक्चुअली 2 दिवसानंतर इथे आलेलो आहोत आणि इथे या फ्लॅटचं काम चालू आहे आणि प्रचंड सर्दी झालेली आहे सो आवाज बदलला होतं तर आता मी इथे आलेलो आहोत कारण अर्जुनने आणि आम्ही ह्या घराला फायनल बाय बाय केलं नव्हतं सो म्हटलं आपण येऊन इकडे फायनल बाय बाय करूया अर्जुनला पण भेटूया कारण आम्ही त्या घरामध्ये शिफ्ट ऑलमोस्ट 2 दिवस झालेत पण अर्जुनला इतकी प्रचंड आठवण येते कारण इथे मोठं टेरेस होतं त्या टेरेसमध्ये छान झोका होता
सो त्याला झोपेमध्ये पण तो म्हणतोय की जोजोच्या घरी जाऊया म्हणून. त्याचं नाव होतं त्याने ठेवलेलं या घराला जोजोचं घर. तर आम्ही स्कूलमधून डिरेक्टली त्याला इथे घेऊन आलो. म्हटलं जे ओनर आहेत त्यांना पण बाय बोलायचं होतं आणि या घराला पण फायनल बाय बोलायचं होतं. सो वी आर हिअर. थँक्यू तर आपण बोलणार आहोतच, पण त्यापूर्वी तुम्हाला मी या घराची एम्प्टी हाऊस टूर देते. ॲक्च्युली मी या घराचं एक प्रॉपर हाऊस टूर करणार होती, पण ते पुढे ढकलल्यामध्ये राहून गेलं. सो बेसिकली तुम्हाला आयडिया आहे की हे घर कसं होतं जिथे आम्ही इथे 2-2.5 वर्ष काढली. ही आहे एंट्री आणि हा इथे असा प्रशस्त हॉल आहे आणि इथे विंडो होती. इथे अशा 2 छान विंडो होत्या ज्याच्यामधून सकाळ सकाळ खूप छान ऊन यायचं. आणि इथून फर्स्ट फ्लोअर असल्यामुळे खाली सगळं गडबड असायची, वर्दळ असायची. आणि इथे मी हे वॉलवरती पेंटिंग केलं होतं जे तुम्ही पाहिलं असेल माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमधून. आणि हे सगळं अर्जुनचं पेंटिंग आहे जे आम्हाला रिपेअर करून द्यायचं आहे. इथे गेल्यानंतर हा होता आमचा मास्टर बेडरूम. आणि इथून बाहेर गेल्यानंतर आहे हे प्रशस्त असं टेरेस जिथे आता सगळी धूळ पडली आहे. आणि इथे होतं माझं असं छोटंसं गार्डन जे मला खूप आवडायचं. थँक्यू सो मच जोजोचं घर. तुम्ही आमचा सांभाळ केला, आम्हाला छान आठवणी दिल्या. बोल. त्यासाठी थँक्यू सो मच. हे आमच्या मावशीला तुम्ही दिवाळीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. पण आता हे सांगायला वाईटसुद्धा वाटते की आता मावशी आमच्यासोबत नसणार आहे. आमची हाऊस हेल्प आता नसणार आहे आमच्यासोबत, कारण आमचं जे घर आहे ते थोडंसं दूर अंतरावरती आहे आणि तिथे मावशी येऊ शकत नाही. सो म्हणून आता मावशीला मी बाय बाय करणार आहोत. बाय.